ए जेठ्या, इथे काय करतोय? दुकानात नाही गेला? नाही नाही, मी दुकानात जातच होतो की या सोडीने थांबवून घेतलं मला. काकाजी, जेठाप्रा अय्यरप्राच्या बाल्कनीकडे बघत चालले होते. तर मी हे विचारायला थांबवलं की काय काम आहे अय्यरप्राकडे. सकाळी सकाळी तुझं अय्यरकडे काय काम निघालं? काकाजी, मला सुद्धा तुमच्यासारखाच गैरसमज झाला होता. ऍक्च्युली जेठाप्रा अय्यरप्राच्या बाल्कनीकडे नाही, बाल्कनीच्या बाजूला जे झाड होतं ना त्याला बघत होते. ऍक्च्युली झाडाकडे पण नाही, त्या झाडावर बसलेल्या पक्षाला बघत होते. कोणता पक्षी? अहो काकाजी, जेठाप्राने त्या पक्षाला बघण्याआधीच तो तर बुर्र बुर झाला. मग आता? आता उघड उघड आता उघड. अरे काय झालं भेंडी मास्तर? अहो काकाजी, दरवाजा उघडत नाहीये, जाम झालाय हा. ओय, जाम झालाय तर मग ब्रेडवर लावून खा ना. खोटारडा, खोटो खोटो हसतोय. ओ बिडू, ओ हस ना यार. ओय, सुविचार तर लिहितोस ना, खुश रहो, हसते रहो, आणि स्वतःच हसत नाहीयेस. बोला. अरे अरे कोण हसत नाहीये बाबा? हा भिडू. काय भिडे, हसत का नाहीये? उठून हसणार बिचारा, त्याचा दरवाजा नाही उघडत आहे. दरवाजा नाही उघडत आहे? अरे का नाही उघडत आहे? ओय, दरवाजा जाम झाला आहे, खाणार का? जाम झालाय? पण जाम का झालाय? अरे मी तर म्हणतो की तू जाम होऊच कसा दिलास? तुला एवढं पण नाही माहिती आहे भिडे? पावसाचा सीझन होता, लाकडं फुगून जातात, मग तू लक्ष ठेवायला पाहिजे होतं. काय लक्ष ठेवू? पाऊस थांबवू? तू इंद्रदेव आहेस का पाऊस थांबवायला? मी तर हे म्हणत होतो की जेव्हा तुला माहित पडलं की दरवाजा फुगत चाललाय, तेव्हा कार्पेंटरला बोलून रंदा मारायचा होता ना. काय बाई जेठालाल, मी काय चुकीचं बोललो काय? मी चुकीचं बोललो? काय 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 चुकीचं बोललो? तो कार्पेंटरला नाही बोलवू शकत बाबा. का? अरे का काय, कार्पेंटरचा खर्च सोसायटी देईल की नाही यासाठी त्याला मीटिंग बोलवावी लागणार. आणि जर मीटिंग बोलावली तर सगळ्यात आधी तूच कुचक्या पिसा काढशील. अरे भिडे भाऊ, यासाठी एवढा खर्च करायची काय गरज आहे? छोटस तर काम आहे, स्वतःच रंदा घेऊन करून टाका. आता ही फालतू चर्चा बंद करा आणि या भेंडी मास्तरला दरवाजा उघडायला मदत करा. हो बरोबर आहे. थँक्यू थँक्यू काकाजी. ओय, कोणी सुद्धा मदत करण्याची गरज नाहीये. का? ओय, एकटाच पुरेसा आहे भिडू हा दरवाजा उघडण्यासाठी. शाबाश. ये चल, ये चल, तू खाली उतर, ये. अरे सगळ्यांनी जरा या बाजूला या. चला सगळे या बाजूला या. हा, चलो भाई, सुरू करूया. शाबाश सोडी. थँक्यू जेठाप्रा. काय झालं? मर्द को दर्द हुआ? ओए, मर्द को दर्द नहीं होता. हे तर माझा बॅलन्स थोडा बिघडून गेला यार. तुम्ही बघाच आता. हा बघा, मी असा गेलो आणि तोडला दरवाजा. अरे काय झालं सोडी, आज नाश्ता नाही केला का? नाश्ता तर केला जेठाप्रा. तर मग ते काय ना, माझी ग्रीप नाही बनत आहे. या समोर ज्या पायऱ्या आहेत ना, याच्यामुळे मी वेगाने जाऊ शकत नाहीये दरवाजाच्या दिशेने. बरोबर आहे, चढून मग वर. काय भिडे, काय बाबा, लक्ष ठेवायला पाहिजे ना. या कशाला इथे पायऱ्या ठेवल्यात? सॉरी जेठालाल, माहिती नव्हतं. सोडीला शिडी नडीन. हो 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 हो, वा. एवढ्या टेन्शन मध्ये पण सोडायचा नाही. हा ओ यारो, ओय तुझी बिलकुल भी फिकर ना करो. हा दरवाजा तर मी उघडूनच राहणार आहे. या दरवाजाला मी सोडणार नाही. अरे ओय दरवाजा, तू तयारी करून घे. खूप उशीर केलायस तू. आता तर मी तुला उघडूनच राहणार आहे. 1 2 अरे सोडी, सांभाळून बाबा, सांभाळून. लागेल बिगेल तुला. ओ फिकर नॉट काकाजी. ओ मला नाही लागणार. आज दरवाजाची मात्र नक्की वाट लागणार. तरी पण सांभाळ. सोडी सोडी सोडी, अरे काय करतोयस बाबा? सन्माय का निघालाय त्याचा पूर्ण बघ. ओय, तू असा नाही ऐकणार ना. आता मात्र तू गेलास, पूर्णच्या पूर्ण गेलास. तेणू तो मैं छडंगा नाही. अरे काय चाललंय सकाळी सकाळी? अरे या मेहता साहेब या. अरे काय बोलू मेहता साहेब, हा सोसायटीचा दरवाजा जाम झालाय. अच्छा, म्हणजे या तऱ्हेने उघडला जातोय. बघा ना.
ओय या दरवाजाला तर मी उघडूनच दाखवणार. ओय असं कसा उघडत नाहीये? मस्करी चाललीये का इथे? ओय तू गोकुलधामचा दरवाजा आहेस म्हणून तुला एवढा मान दिला, पण आता मात्र अति झालं. आता बघच तू. अरे काय झालं रे सोडी? अरे सकाळ सकाळ एवढं ओरडतेस कशाला? गुड मॉर्निंग बबिताजी. हाय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अय्यर भाई. अरे गुड मॉर्निंग सोडा, काय झालं ते सांगा. अरे अय्यर, हा सोसायटीचा दरवाजा जाम झालाय, उघडतच नाहीये. या भेडीने लक्ष नाही दिलं, त्या लफडात जाम होऊन बसलाय. काय बोलतोस पोपटलाल? अरे बाबा मी काही नाही बोलत आहे, मी सत्य ते बोलतोय. आणि सत्य बोलणं पत्रकाराचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तू जन्मापासून पत्रकार आहेस का? अरे मी जन्मापासून काय, मागच्या जन्मी पण पत्रकारच होतो. महासिद्ध ज्योतिषाचार्यांनी सांगितलंय मला. बबी तर मी खाली जाऊन जरा बघून येतो. हा हो हो. ओ पोपू, मागच्या जन्मात पण तुझं लग्न नव्हतं झालं? नाही झाली असणार सोडी. अरे पण बायकोला एवढा त्रास दिला असणार याने की बायकोने श्राप दिला असेल याला की पुढच्या जन्मात तुझं लग्नच नाही होणार. ओ तरी काही काय बडबडतोस भेडे? तू काही बोलू शकतोस, मग मी नाही बोलू शकत का? अरे फालतूच्या गोष्टी बंद करा आणि दरवाजा कसा उघडायचा ते बघा. काका, अरे काय काका, अरे तुम्हाला इकडे दरवाजाचं टेन्शन आहे, त्याच्यामध्ये कावळ्यासारखे काय का 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 करताय तुम्ही? पोपटाला शांत करण्यासाठी कावळ्याला बोलावं लागतं. अरे फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा दरवाजा उघडा ना तुम्ही लोक. ओय करेक्ट आहे भाई, पण विचार करण्याची काहीच गरज नाहीये. हा तोडणार आहे आज. आता केस घेतली हातात त्याने, खेळ संपला. आज तर या दरवाजाने एवढं दुःखी केलंय की आता एकतर हा नाही राहणार किंवा सोडी नाही राहणार. अरे सोडी, शांत हो बाबा, शांत हो. तू गरजेपेक्षा जास्त ताकद लावलीस ना तर काहीच फायदा होणार नाहीये. हे कार्पेंटरचं काम आहे, कार्पेंटरला बोलून घेऊया, तो ठीक करून देईल. तू अशी लात वगैरे मारलीस तर तुलाच इजा होईल ना. ओ मेहता साहेब, मला काहीच इजा होणार नाहीये, पण या दरवाजाला मात्र आता खूप इजा होणार आहे. अरे मेहता साहेब, हा तर तो खरा पुरुष आहे जो अजिबात रडत नाही आणि त्याला इजा सुद्धा होत नाही. बरोबर ना सोडी? एकदम बरोबर जेठाप्रा, थँक्यू. जेठालाल, एवढं चढवू नकोस मोठ्या भावाला. हे बघ सोडी, मला माहिती आहे की तुला इजा वगैरे होत नाही, पण मित्रा या प्रकारे उघडण्याचा हट्ट नको करूस ना तू. ओ मेहता साहेब, हा हट्ट नाहीये, माझं कर्तव्य आहे. सोडी भाऊ, समजून घे ना बाबा, हे कार्पेंटरचं काम आहे, कार मेकॅनिक्स नाही. अरे अरे बाबा, वा वा वा. कधीपासून सुचलं होतं ते बाहेर येत नव्हतं, ते दाद मिळाले ना म्हणून ते. सोडी, मला वाटतं जरा वरच्या बाजूला लात मार, दरवाजा नक्की उघडेल. कशी कशी जरा लात मारून दाखव ना. बाई, त्याचं काम त्यानेच करावं. हा, ज्याचं काम त्यानेच करावं म्हणून तर मध्ये मध्ये विनाकारण नाही घुसावं. वा. सोडी, तू दरवाजा उघड. हो काकाजी, आता बघाच, हा दरवाजा तुटून नाही, उघडूनच राहणार. वाहेगुरु कृपा कर. बोले सोनिया. ओय बेडू, दरवाजा उघडला. जेठाप्रा, दरवाजा उघडला बाबा. सॉरी. अरे बापू, तुझं लग्न झालं. मेहता साहेब, झाली की नाही कमाल? उघडून दाखवला की नाही मी? ओय अय्यर भाई, बघितलंस बिडू? ओय दरवाजा उघडून दाखवला. उघडणं नाही, याला तोडणं म्हणतात सोडी. अरे ठीक आहे ना भाऊ भिडे, तुला दरवाजा उघडायचा होता, उघडला ना भाऊ. आता हे थोडं बहुत नुकसान झालंय, ते कार्पेंटरला बोलून रिपेअर करून घे ना भावा. हो भिडे, आता जे होणार होतं ते झालंच ना. आता यामध्ये आणखीन चर्चा करून काय अर्थ? हो, कसा अर्थ नाही मेहता साहेब, मी तर सोडीला सांगितलं होतं पण त्याने ऐकलंच नाही. कमाल आहे बिडू. ओय मी तर तुझी मदत करत होतो यार. मदत? अरे ही अशी असते मदत? सोसायटीचं नुकसान करून टाकलंस तू सोडी. ओ खजिनदार, काहीतरी बोला ना. अरे आत्माना बोलण्याचा काय फायदा आहे? दरवाजा तर तुटून गेलाय ना. एक काम करू, कार्पेंटरला बोलवून दरवाजा नीट करून घेऊ. अरे काय सगळे एकच गोष्ट बोलतायत, कार्पेंटरला बोलवा. अच्छा बाबा, तुला येत असेल तर तू स्वतःच रिपेअर करून टाक बाबा, नको बोलूस कार्पेंटरला. जेठालाल, मी मस्करीच्या मूड मध्ये बिलकुल नाही आहे. आता दरवाजा तुटून गेला तर त्याला बदलून टाकायचा की त्याला नीट करायचं, यासाठी मीटिंग बोलवावी लागणार. नाही या बाबा, एवढ्या छोट्याशा कामासाठी आता मीटिंग बोलावण्याची गरज नाही. तुझं पण ना ते मोरासारखं आहे. हा, ते पाऊस येताच त्या मोराला कसं पिसारा फुलवायचं मन होतं ना, तसं तुला सुद्धा सोसायटीत काही झालं नाही की बस मीटिंग बोलवायचं मन करता.
अरे मीटिंग नाही बाबा, छोटस काम आहे. त्या कार्पेंटरला बोलून रिपेअर करून घे ना बाबा. आता मला दुकानात जायचंय, उशीर होतो. मग हे सगळं माझं एकटाचं काम आहे? अरे तू एकटा कुठे आहेस? तो कमिटी मेंबर आहे, ते ट्राउजर साहेब आहेत. जेठालाल, ट्राउजर नाही ट्रेजरर. अरे हो तेच अय्यर भाई.